हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत हेमंत सावंत लिखित कादंबरी अटूट नातं. चला तर मग ऐकूया भाग 9. हिरवळीवर तिघजण बसले होते. पाय पोटाशी घेत नम्रतानं दोन्ही हाताची मिठी त्याभोवती घातली होती आणि ती एकटक समोरच्या झाडाकडे पाहत विचार करत होती. जयनं काल तिला जी हकीकत सांगितली होती ती अद्यापि तिच्या कानात घुमत होती. एका दुदैवी अपघातानं एक संसार कसा साफ उद्ध्वस्त झाला होता. भलेही आपण आपल्या निर्धारात यशस्वी होऊ, कॅप्टन जयला त्याचं हरवलेलं एक सुख मिळवून देऊ, पण म्हणून काय तो सर्वार्थानं सुखी होणार होता का? तिच्या डोक्यात हाच विचार उलटसुलट येत होता. थोड्या वेळापूर्वीच हॉर्स रायडिंग करून ते तिथं आले होते. विस्तीर्ण जलाशय आणि त्यात डोलणाऱ्या नावा पाहून अभिजित व सोनालीनं नावेत बसायचा हट्ट धरला होता. नम्रतानं जयकडे पाहून काय करायचं असा प्रश्न केला होता. जयनं तिला तिथंच बसायची खूण केली होती आणि तो एखादी नाव भाड्याने मिळते का हे पाहण्यासाठी निघून गेला होता. या गोष्टीला आता बराच वेळ झाला होता. नम्रता देखील विचारातून बाहेर पडली होती. घडणाऱ्या गोष्टी अटळच असतात हे सत्य स्वीकारून तिनं मनातले विचार काढून टाकले होते. ती आता पुढ्यात खेळणाऱ्या अभिजित व सोनालीकडे पाहत होती. गेल्या 2 दिवसात त्यांचा आनंदानं फुलून आलेला चेहरा पाहून तिचं तिलाच एक वेगळं समाधान मिळालं होतं. दुरून येणाऱ्या जयकडे लक्ष जातात ती सावरून बसली. जय तिच्याजवळ येऊन थांबला. सॉरी, नावाडी असलेली एकही बोट खाली नाही. मग आता? नम्रतानं दोघांकडे पाहिलं. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद मावळला होता. सेल्फ बोटिंगची सोय आहे. तशी एक नाव देखील मी बघितली आहे. पण त्याचा उपयोग काय? नाव चालवायला कोणाला येतं? मला मला येते ना, जय चटकन म्हणाला. पण हे दोघं? त्याला काय म्हणायचं आहे हे नम्रताच्या लक्षात आलं. तिनं अभिजित व सोनालीकडे पाहिलं. सोनालीनं गाल फुगवत नकारार्थी मान हलवली. पण अभिजित मात्र काहीच न बोलता तसाच बसून राहिला. मधूनच तो तलावामध्ये डोलणाऱ्या नावांकडे पाहत होता. त्याच्या मनातली खळबळ नम्रतानं अचूक टिपली. त्याला नावेत तर बसायचं होतं, पण ती नाव दुष्ट सैनिकानं चालवायची नाही असं त्याला वाटत होतं. सहानुभूतीविषयी सक्त नफरत असलेल्या बापाचा हा गुण त्याच्याही रक्तात उतरला होता. पण शेवटी ते बालमन होतं. नम्रतानं त्याच्या केसातून हात फिरवत त्याला जवळ ओढलं. अभि, तुला नावेत बसायचं आहे ना? ती त्याच्या कानाजवळ ओठ नेत म्हणाली. मग त्यांच्याबरोबर जा. पण आंटी, तू देखील येणार ना? नाही रे बाबा, मला पाण्याची भीती वाटते. शिवाय सोनाली बरोबर कोणी हवं की नको? तू जा, आम्ही इथूनच तुझ्याकडे पाहू. थोडा वेळ अभिजित काहीच बोलला नाही. मग तो उठून उभा राहिला. नम्रतानं जयकडे पाहिलं. इतका वेळ खिन्न झालेला त्याचा चेहरा आता उजळला होता. जपून चालवा हो नाव, नकळतच ती बोलून गेली. तसा जय हसला. डोंट वरी. त्यानं अभिजितकडे पाहिलं. तो मख्खपणे त्याच्याकडे पाहत होता. क्षणभरच पुढे होऊन त्याचा हात धरावा असं त्याला वाटलं, पण तो विचार त्यानं झटकला. मान हलवीतच तो चालू लागला. आपल्या पाठोपाठ तो येईल हे त्याला माहीत होतं. ठरवलेल्या नावेजवळ येताच तो थांबला, मागे वळला आणि त्याने अभिजितकडे पाहिलं. तसा अभिजित पुढे झाला. तो सावरत तो नावेत चढला. तशी जयनं नाव पाण्यात ढकलली आणि उडी मारतच तो देखील नावेत बसला. पायातून उठलेल्या असंख्य वेदनेकडे त्याने दुर्लक्ष केलं. दोन्ही हातात वल्ली पकडत त्याने नाव वलवायला सुरुवात केली. अभिजित नावेत ठोकलेल्या फळीवर बसून कौतुकानं सभोवार पाहत होता. मध्येच त्याचं लक्ष हिरवळीवर बसलेल्या सोनालीकडे व नम्रता आंटीकडे गेलं. सोनाली दोन्ही हातांनी टाळ्या पिटीत त्यांच्याकडे पाहत होती.
एव्हाना नावेला चांगलाच वेग आला होता आणि ती तलावाच्या मध्यावर आली होती. अभिजितचं लक्ष जवळून वाहणाऱ्या एका कागदी नावेवर गेलं. कोणीतरी ती तयार करून पाण्यात सोडली होती आणि वाहत वाहत नेमकी त्यांच्या नावेजवळच आली होती. नाव नाव, अभिजित हर्षाने ओरडला. तसा जागेवरून उठला. तो काय करू पाहतोय हे जयच्या लक्षात आलं. पाठोपाठ त्याला धोकाही समजला. अभि थांब, पुढे जाऊ नकोस, तो हातातली वल्ही टाकत ओरडला. पण घडू नये तो अनर्थ नेमका घडला. अभिजितचा तोल गेला आणि काही समजायच्या आत तो पाण्यात पडला. अभि, जयनं जोरात किंकाळी ठोकली. नेमकं हेच दृश्य नम्रतानं देखील पाहिलं आणि ती देखील ओरडली. सोनालीला उचलत ती तलावाच्या दिशेने धावू लागली. वाचवा वाचवा, जयनं सभोवाल पाहत किंकाळी ठोकली. काही क्षण तो पाण्यात बुडणाऱ्या अभिजितकडे फाटल्या नजरेनं पाहतच राहिला. मग एकाएकी त्यानं स्वतःला पाण्यात झोकून दिलं होतं. त्या बॉम्बस्फोटात आपला एक पाय कायमचा अधू झालाय ही गोष्टही तो विसरून गेला. शरीरातील सगळी ताकद हातापायात ओतत त्यानं ते भराभरा हलवायला सुरुवात केली. खरं तर ते अंतर अवघं 5-6 फुटाचं होतं, पण ते त्याला चक्क 5-6 मैलासारखं वाटलं. अभिजित एव्हाना एक डुबकी खाऊन वर आला होता. जयनं हात लांबवत त्याच्या डोक्याचे केस गच्च पकडले आणि तो मोठ्यांदा ओरडला. अभि, मी आलोय, घाबरू नकोस. पण घाबरलेल्या अभिजितला ते ऐकूच आलं नाही. किंबहुना त्याला आपण काय करतो तेही समजलं नाही. आंधळेपणानं हात फिरवत त्याने एकदम जयच्या गळ्यालाच मिठी मारली. बुडणारा सहसा वाचवणाऱ्याला बुडवतो. त्या क्षणभरात जयच्या डोळ्यापुढून ब्रह्मांड फिरून गेलं. अभिजितचे हात गळ्यातून काढण्याचा त्याने कसोशीने प्रयत्न केला, पण जसजसा तो प्रयत्न करत होता तसतशी त्याच्या हाताची मिठी घट्ट होत चालली होती. जयला आपलं शरीर एकदम थंड पडल्याचा भास झाला. पाठोपाठ आपण पाण्यात खेचले जात आहोत ही जाणीव त्याला झाली. हृदयात एक जोराचा स्फोट झाला आणि त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. नाकातोंडातून पाणी आत जात असताना अभिजितला आपल्यापासून कोणीतरी दूर खेचत आहे याची जाणीव झाली आणि हीच त्याची शेवटची जाणीव ठरली. हॉस्पिटलच्या पॅसेजमध्ये पंत इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. मधूनच त्यांच्या तोंडून रामरक्षेतले श्लोक बाहेर पडत होते. पॅसेजच्या डाव्या अंगाला भिंतीला टेकूनच एक पाकळा होता. त्यावर नम्रता बसली होती. दोन्ही हाताच्या ओंजळीत तिने आपला चेहरा लपवला होता. तिला जोरजोरात किंचाळं असं वाटत होतं. नाहीपेक्षा हमसून हमसून रडायची तिची इच्छा होती. पण यातील एकाही गोष्टीला साथ द्यायला तिचं शरीर तयार नव्हतं. मनावरचं दडपण मात्र वाढतच होतं. अतिशय शारीरिक त्रास आणि मनावरच्या प्रचंड ताणाने जयला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतरच केव्हा तरी त्याला बेशुद्धीने घेरलं होतं. आजूबाजूच्या नावेतील नावाड्यांनी पटापट उड्या टाकून त्या दोघांना पाण्याबाहेर काढलं होतं. अभिजितच्या बाबतीत तशी काळजी करण्यासारखं काहीच घडलं नव्हतं. तो घाबरला होता जरूर. पोटात थोडं पाणी गेलं होतं, पण तिथल्या अनुभवी नावाड्यांनी त्याला गरगर फिरून ते पाणी काढून टाकलं होतं. थोड्या वेळातच त्याला हुशारी आली होती. पण जय, त्याच्या बाबतीत मात्र डॉक्टरांनी अद्याप काही ठाम सांगितलं नव्हतं. त्याला ज्या खोलीत ठेवलं होतं तो दरवाजा बंद होता. हॉस्पिटलमध्ये येताच तिने एका मुलाला विनंती करत पंतांना निरोप पाठवला होता. अशा प्रसंगी त्यांचाच मोठा आधार होता. पण ते आले होते तेच मुळी कोणाच्या तरी आधाराच्या शोधात. त्यांची ती अवस्था पाहून तिच्या मनावरचं दडपण आणखीनच वाढलं होतं. ते असह्य होऊनच की काय तिनं आपलं तोंड ओंजळीत लपवलं होतं. सुन्नपणे ती पुढे काय घडणार आहे किंवा काय घडू शकतं याचा विचार करीत होती. एकाएकी ओंजळीत तिला आपल्या कानाजवळ कोणीतरी हुंदके देत असल्याचा भास झाला. ओंजळीतला चेहरा उचलत तिनं डाव्या अंगाला पाहिलं आणि ती नखशिखांत थरथरली. या साऱ्या गडबडीत तिनं दोघांचा विचारच केला नव्हता.
सोनाली तिला बिलगून बसली होती आणि एकसारखे हुंदके देत होती. नम्रतानं तिला पटकन कुशीत ओढलं. तशी ती तिला पिलंगली. आणखीनच गळा काढून रडायला लागली. उगी उगी रडायचं नाही. शहाणी आहेस ना तू, सोनाली? नम्रतानं तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करायला सुरुवात केली. त्या स्पर्शाने ती हळूहळू रडायची थांबली. नम्रतानं तिला उचलून बाजूला बसवलं. पदरानेच तिचा चेहरा पुसला. मग दोन्ही हात हातात पकडून ते हळुवारपणे कुरवाळत ती म्हणाली, भूक लागली आहे का? उहू. तिनं मान हलवली. मग काय होतंय? भीती वाटते. ती जवळ सरकून तिला बिलगत म्हणाली. नम्रतानं हळूच खाली झुकून तिच्या डोक्यावर ओठ टेकले आणि तिला आणखीनच जवळ ओढत ती किंचित हसऱ्या स्वरात म्हणाली, मी आहे ना जवळ? मग तिचं लक्ष बाकाच्या दुसऱ्या टोकाला बसलेल्या अभिजितकडे गेलं. क्षणिकच तिच्या कपाळावर आठी चमकून गेली. मग मनातले विचार बाजूला सारत तिनं त्याला हाक मारली. इकडे ये बघूचे अभिजित. तसा तो मान खाली घालून तिच्यासमोर येऊन उभा राहिला. नम्रतानं हनुवटी पकडत त्याची मान वर केली. त्याच्या पिंगट डोळ्यात संमिश्र भावनांचा कल्लोळ उडाला होता. इतकं लहान वय असून देखील त्याला परिस्थितीची अचूक जाण आली होती. काय रे, तुला काय झालं? तिनं त्याचा खांदा हलवत विचारलं. काही क्षण त्याच्या तोंडून कसलाच आवाज आला नाही. मग भीतभीतच तो म्हणाला, आंटी, सैनिकाला काय झालं? तो मेला का? नम्रता हतबद्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. मग तिनं त्याचे दोन्ही खांदे धरून त्याला गदगदा हलवले. ते मरावेसे वाटतात का तुला? मग मरतील. तुला आनंद होईल आणि तुझ्या आजी आजोबांनाही आनंद होईल. आंटी, शिवू नकोस मला. नम्रतानं त्याला दूर लोटलं. दुष्ट सैनिक काय? पण आज त्यांनीच तुला वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घातले. तुझे आजोबा म्हणतात की हा दुष्ट सैनिक एके दिवशी तुम्हाला मारेल. मग आज का तो थांबला? का म्हणून त्यानं पाण्यात उडी मारली? तुला वाचवण्यासाठीच ना? अभि, तुझे बाबा किती चांगले आहे ते तुला आता कळणार नाही. पण तू मोठा होशील तेव्हा कळेल आणि त्यावेळी खूप उशीर झालेला असेल. अभिजितनं हुंदके देत तिच्याकडे पाहिलं. मग तो जोरात तिच्याकडे धावला. आंटी, आंटी करत तो तिला घट्ट घट्ट बिलगला. नम्रतानं देखील त्याला कुशीत ओढून घेतलं आणि नेमका त्याच वेळी इतका वेळ बंद असलेला दरवाजा उघडला. हातातल्या रुमालानं तोंड पुसत डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून नम्रताचा जीव भांड्यात पडला. वेल मिस, ही इज नाव ऑल राईट. शुद्धीवर आलेत ते. हवं तर आपण आत जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर, नम्रता हसत म्हणाली. पंताचा चेहरा देखील ही बातमी ऐकून उजळला. नम्रतानं अभिजितकडे पाहिलं. अभि, आज तू तुझ्या डॅडींना भेटणार ना? अभिजित रडता रडता हसला. मग तुम्ही दोघंच जा आत. तिनं सोनालीचा हात अभिजितच्या हातात दिला आणि ती त्यांना घेऊन उघड्या दरवाजाकडे आली. दोघंही आत शिरले. जय कॉटवर पडला होता. कसली तरी चाहूल लागली म्हणून त्यानं मान वर करत पाहिलं आणि तो वेड्यासारखा पाहतच राहिला. अभिजित व सोनाली कॉटजवळ येऊन उभे राहिले. मग एकदम ते दोघं त्याच्या अंगावर झेपावले. जयला प्रथम काहीच उमजलं नाही. मग त्यानं एकदम दोघांना छातीशी लावलं. तसं त्याने रडायला सुरुवात केली आणि रडता रडता ते म्हणू लागले, डॅडी, डॅडी. नम्रतानं आपल्या हातातल्या नव्या कोऱ्या घड्याळावर नजर टाकली आणि ती कॉलेजच्या गेटमधून आत शिरली. काल पंत तिला घेऊन एका घड्याळाच्या दुकानात शिरले होते आणि त्यांनी तिला एक चांगलंसं घड्याळ पहा म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी ते घड्याळ पंत आपल्यासाठीच घेत असते याची तिला साधी कल्पना देखील आली नव्हती. दुकानात शिरण्यापूर्वी तिनं काहीशा कुतूहलानं त्यांना प्रश्न देखील केला होता. पंत, हे घड्याळ कोणासाठी हो? त्यावेळी पंत मिश्किलपणे हसले होते. परवा गावावरून माझ्या मुलीचं मला पत्र आलं. त्यात तिनं आपल्याला घड्याळ हवं असं लिहिलं होतं. आता तिची इच्छा मी पूर्ण करणार नाही तर कोण करणार? त्यात आता मी
हा असा अशिक्षित. बरं, जयला सोबत घ्यावं तर तो माझ्याप्रमाणेच पुरुष गडी. तुम्हा तरुणींच्या काय आवडी-निवडी असतात ते आम्हाला काय कळणार? म्हणून तुला सोबत आणलं. पण पंत, तिची आणि माझी आवड एकसारखीच कशी असेल? त्याची मला खात्री आहे. मग ठीक. दोघंही दुकानात शिरले. सेल्समननं तऱ्हेतऱ्हेची मनगटी घड्याळ त्यांच्यासमोर ठेवली. तसे पंत तिला म्हणाले, "मुली, घड्याळ जरा भारी किमतीचंच बघ. गावात माझी अब्रू जायला नको." मग सेल्समनकडे पाहत ते हेच म्हणाले. सेल्समननं ₹850चं सिटिझन काढून पुढ्यात ठेवलं. कपाळावर लावायच्या मोठ्या आकारातल्या टिकली एवढं अतिशय देखणं. नम्रता तर डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहतच राहिली. "आवडलं?" पंतांनी तिच्याकडे पाहतच विचारलं. "अतिशय छान, पण किंमत फार आहे." मनात भरलेल्या वस्तूची किंमत करू नये असं म्हणतात. पंत कॅश काउंटरकडे वळत म्हणाले. बिल पेड करून ते परत आले. तरीही ती आपली धुंदावलेल्या डोळ्यांनी त्या घड्याळाकडे पाहतच होती. तिच्या खांद्यावर हात ठेवत पंतांनी तिला हलवलं. तशी ती खाडकन भानावर आली. दुसऱ्याच्या भेटवस्तूकडे आपण आशाळभूतपणे पाहत होतो हे तिच्या लक्षात येताच ती मनोमन खजील झाली. पंतांनी तिची अवस्था अचूक टिपली आणि ते हसतच म्हणाले, "जरा हातात घाल पाहू." "मी?" तिनं दचकूनच विचारलं. "मग कोण घालणार हे?" "अहो, तुमच्या मांडलेल्या मुलीकरता तुम्ही हे घेतलं आहे ना. मग एकदा वापरलेली वस्तू अशी कोणाला भेट देता येईल का? तो विचार मी करायचा आहे, तू नाही. अगं, घड्याळ कसं दिसतं ते देखील मी पाहायचं नाही का? आता तुम्ही म्हणता आहात म्हणून मी घालते." ती हातात घड्याळ घालत म्हणाली. मग स्वतःच मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत राहिली. पंत आपल्याकडे पाहतायत हे लक्षात येताच तिनं ते परत काढायची घाई केली आणि पंतांनी तिच्या हातावर हात ठेवला. "राहू दे ते, काढू नकोस." भरल्या आवाजात ते म्हणाले. "पण पंत, हे घड्याळ तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी घेतले आहे ना?" "हो." "मग पण मग तू कोण आहेस?" "म्हणजे हे घड्याळ तुम्ही माझ्यासाठी?" तिच्या घशात पुढचे शब्द अडकले. "मग मला आणखीन कोणती मुलगी आहे? तूच तर आहेस ना?" "तरी पण पंत, इतकं भारी घड्याळ." "मुली, या पंताचा खिसा छोटा आहे. नाहीतर यापेक्षाही किमती वस्तू मी तुला दिली असती. आता माझा अवमान करू नकोस आणि आभार देखील मानू नकोस. चल." दुकानातून बाहेर पडत असतानाच तिला रडू कोसळलं होतं. पण तिनं ते महत् प्रयासाने आवरलं होतं. गेटमधून आत शिरत असतानाच तिला हे सारं आठवलं आणि ती स्वतःशीच हसली. खरंच, काही व्यक्ती ओळखायला फारच अवघड असतात. आपण छाती ठोकपणे म्हणत असतो की या माणसाला मी पूर्णपणे ओळखलं आहे. पण मग असा काही प्रसंग येतो की आपले शब्द आपल्याला परत घ्यावे लागतात. संत पावलं टाकत ती आपल्या वर्गाजवळ आली आणि तिला समोरून येणारा वरुण दिसला. त्याबरोबरच हिसका बसावा तशी ती थांबली. पाठोपाठ काही दिवसापूर्वीचा प्रसंग तिला आठवला. त्याचं ते ठाम आवाजातलं बोलणं तिच्या कानात घुमू लागलं. खरंच का त्याचं आपल्यावर प्रेम आहे? तो म्हणतो तसं आंधळं? आणि समजा ही गोष्ट सत्य असेल तर? तर आपल्या मनात त्याच्या प्रेमाला काय स्थान आहे? की आपल्याला तो कधीच आवडला नाही? तिच्या सर्वांगावर सरसरत काटा फुलला. मनात येऊ पाहणाऱ्या उत्तराला तिने बळेच थोपवलं आणि ती घाईघाईने पुढे झाली. पण त्यापूर्वीच वरुणनं पुढे होत तिची वाट अडवली. "मिस नम्रता." त्याचा आवाज तिच्या हृदयात घुमून गेला. महत् प्रयासाने तिनं स्वतःला सावरलं. "आता आणखीन काय आहे?" आवाज कोरडा करत ती म्हणाली. "मी मागेच तुम्हाला सांगितलं आहे की आपले मार्ग वेगळे आहेत. मग परत परत तुम्ही माझा पिछा का करता आहात?" आणि त्याच वेळी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझं प्रेम सिद्ध करून दाखवेन. आठवतं तुम्हाला? नम्रतानं त्याच्याकडे पाहिलं. मग ती हसली. "ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही आता काय आणलंय?"
काही नाही. मग कशासाठी माझी वाट अडवली? हेच सांगण्यासाठी की उद्या ते मी सिद्ध करून दाखवणार आहे. ठीक, मग आपण उद्याच त्याबाबत बोलू. ती त्याला बगल देत म्हणाली आणि सरळ क्लासरूममध्ये शिरली. पण मग काही केल्या तिचं लक्ष लेक्चरकडे लागलं नाही. उद्या तो काय करणार आहे याचाच ती विचार करत राहिली. नम्रतानं हॉलमध्ये प्रवेश केला आणि समोर दिसणारं दृश्य पाहून ती खुदकन हसली. सोनाली घोडा घोडा खेळत होती. पंत घोडा बनून खाली वाकले होते. सोनालीनं त्याच्या शर्टाची कॉलर घट्ट पकडली होती आणि मधूनच धावा धावा असं करत त्यांच्या पाठीत बुक्के मारत होती. कोचात जय बसला होता. त्याच्या शेजारी अभिजित बसला होता आणि ते दोघेही हसत हसत सोनालीला प्रोत्साहन देत होते. त्या बंगल्यावर इतके दिवस जे दुःखाचे सावट पसरले होते ते आता दूर झाले होते. तिनं मनाशीच केलेला निर्धार आता पूर्णत्वाला गेला होता. तिची खास अशी गरज आता त्या घराला नव्हती आणि नेमकं हेच सांगण्यासाठी ती आली होती. परीक्षेला फारसे दिवस उरले नव्हते आणि म्हणावा तसा तिचा अभ्यास देखील झाला नव्हता. ही शिकवणी सोडून देऊन तेवढाच वेळ तिला अभ्यासाला देता येणार होता. तिला प्रश्न पडला होता तो एवढाच की हे सारं जयला कसं सांगावं? पटवून घेईल तो आपले विचार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण इथून पुढे येणार नाही हे समजल्यावर अभिजित व सोनाली काय करतील? त्यांना ही गोष्ट चुकून तरी आवडेल का? आंटी आली, आंटी आली. सोनालीचा आवाज कानावर पडता ती पटकन भानावर आली. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. चेहऱ्यावर हास्य आणत ती म्हणाली आणि जवळ आलेल्या सोनालीला उचलत ती पुढे झाली. रिकाम्या कोचात बसत तिनं सोनालीला खाली सोडलं आणि ती जयकडे पाहून गंभीर झाली. जय पटकन सावरून बसला. तिच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा पाहूनच त्याला काहीतरी घडल्याची कल्पना आली. समथिंग रॉंग? त्यानं आवाज संथ ठेवत प्रश्न केला. हो, ती हुंकारली. मग तिनं सोनालीला व अभिजितकडं पाहिलं. त्यांना वर जाण्यास सांगू का? नको, ते असले तरी काही एक फरक पडणार नाही. शिवाय ही गोष्ट त्यांनाही समजायला हवी. पण असं घडले तरी काय? घडलं काहीच नाही. पण बोलता बोलता ती थांबली. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.